आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. टॉच हॅल विन जय हनुमान भागाड आणि भागाडने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि पुढील समालोचनासाठी मी गोड मधुर आवाजाची खाण गणेशजी दुलुप यांना आमंत्रित करतो. दोन्ही संघांनी आपला 12 प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. भागाडचा आलेला आहे. चांदे आदिवासीवाडी आपल्या संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. कोण आहे आता ये ना इथं. दोन सलामीचे फलंदाज चांदे आदिवासी वाडीचे राजा आणि अरुण. स्ट्राईकला आहे तो राजेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अरुण. त्याचप्रमाणे सुजल, खरोखर चांगलं नाव म्हणता येईल सुजल. राज पिल्ले कुठे असेल त्यांनी ओंकार गुरवशी संपर्क साधायचा आहे. राज पिल्ले, राजा पाहूया सुजलचा वाजवणार का बाजा. राजा काफी हिटर बल्लेबाज माने जाते हैं चांदे आदिवासीवाड़ी के ओर से. राजा बजाएगा कि बाजा अभी देखना पड़ेगा. सुजल सुजल का सुजल यांची पहिली ओव्हर पहिल्या ओव्हर मधला पहिला चेंडू आणि राजाला काही चेंडू समजलेला नाही. चेंडू होतोय निर्धाव. लाईनमनने आपापली जबाबदारी सांभाळायची आहे. सर्व लाईनमननी आपापली जागा सांभाळायची. आजच्या दिवस लाईनमनची पदवी आहे. उद्यापासून पदवी लाईनमनकडेच जाईल. सुजल पाहूया सुजल यांचा दुसरा चेंडू. खरोखर चांगला अकुर टप्प्याचा चेंडू टाकला सुजलने आणि राजेशला काही ते समजलेलं नाही. संघाचं खातं सुद्धा उघडता आले नाही. 2 चेंडू झालेत. हॅलो सुजल यांचा तिसरा चेंडू पाहूया. आत्ता मात्र राजाने बरोबर चेंडूला गवसणी घालून एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते चांदेवाडीला. याचबरोबर संघाचा खाता उघडलंय 1 धावाने. अरुण स्ट्राईकला तर अरुण पाहूया. सुजल चांगलासा चेंडू पण तो काही अरुणला समजला नाही. सुजल खरोखर आपल्या संघासाठी चांगली महत्वाची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये 3 चेंडू डॉट आणि एकच धाव मिळाली आहे ती म्हणजे चांदेवाडीला. पाहूया सुजल यांचा पुढचा चेंडू घेऊन आत्ता मात्र ऑफ साईडला थोडासा पुश करून 1 धाव मात्र घेतली आहे ती म्हणजे अरुणने आपल्या संघासाठी. आणि याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 2. सुजल
लास्ट गो. पुन्हा एकदा सुजन सज्ज. आत्ता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, पण पंचाने मात्र ओव्हरची समाप्ती केलेली आहे. एक षटक समाप्त होताच संघाची धावसंख्या मात्र 2च आहे. चला सर्व लाईनमॅनने लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आता मात्र जय हनुमान भागाड या संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत, ते म्हणजे प्रतीक. प्रतीक यांचा पहिला चेंडू पाहूया काय होत आहे. आणि आता मात्र चांगला चेंडू आणि जोरदार अपील केलेला आहे आणि पंचाने सुद्धा आपला हात वरती करून विकेट गेला असं सूचित केलंय. आणि आता मात्र अरुणला तंबूत परतावं लागत आहे. ते आजच्या सामन्यामध्ये खेळू शकत नाही, फक्त फिल्डिंग करू शकतात. एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ. पाहूया आपल्या टीमसाठी काय करतायत. महत्वाची कामगिरी करावी लागेल. एकनाथला 1-2 अशा चोरट्या धावा सुद्धा घ्यावा लागतील. जर मोठे हिट केले तर फारच छान राहील, परंतु 1-2 तरी धावांचा पाठलाग करून आपल्या संघाला पुढे सरकावावं लागेल. कारण का आतापर्यंत संघाची धावसंख्या आहे ती फक्त 2. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. प्रतीक यांचा दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडावर जोरदार असा प्रहार केलेला आहे. पाहूया किती धावा जमवत आहेत त्या. आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. याच बरोबर संघाचा स्कोअर बोर्ड मात्र थोडा संत गतीने असा चालू आहे. या 3 धावावर संघाचा स्कोअर आहे तो 5. संत गतीने राहून चालणार नाही. राजा याला काहीतरी आपल्या बॅटमधून बाजा वाजवावाच लागेल. जय हनुमान भागाड या संघाकडून दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रतीक यांचा तिसरा चेंडू. खरोखरच आकडू टप्प्याचा चेंडू टाकला आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. मित्रांनो, कॅच ड्रॉप करून चालणार नाही. कॅच जर सुटली तर सामना सुद्धा सुटू शकतो. आपण भरपूर असे सामने पाहिलेत. संघाची धावसंख्या मात्र संत गतीने चालू आहे. पाहूया प्रतीक यांचा पुढचा चेंडू. गोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू काहीसा ऑफ साईडला कटवला आणि तिथं थोडंसं स्पिल्डिंग मध्ये काही कमी जास्त होऊन मात्र दुसरी धाव. आणि आता मात्र विकेट गमवावी लागेल. अति घाई संकटात नाही. आपण नेहमी बघतो रोडच्या साईडला लावलेले असतात बॅनर्स, अति घाई संकटात नाही. आणि खरोखरच चांदेवाडीला
चिंता मत करो, प्यार मिल जाएगा, प्यार का आशिक। प्रतीक, प्रतीक टू राजेश। राजेश यांनी मात्र आता जोरदार असा हवाई सफर केलाय, पाहूया कॅच होते का, आणि कॅच इथे सुद्धा ड्रॉप झालेली आहे। दोनच धाव समाधान मानावं लागले ते राजेशला, आणि याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या होत आहे ती 10। दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक, पाहूया प्रतीकने खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी केली। आता मात्र ते राजेश पंचांकडे दाद मागताना, पण पंच काही दाद देत नसल्यामुळं षटकाची समाप्ती, दुसरं षटक समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 10। सर्व लाईनमनना विनंती असेल, आपण लाईनमन पदाचा फायदा आज घ्यायचा आहे। पाहूया सुजल, सुजल संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते सुजल। सुजलच्या पहिल्या बॉलवर जोरदार प्रहार केला, आणि इथे मात्र काय चूक होत नाही, इथे मात्र तंबूत परतावा लागेल ते म्हणजे ते सुद्धा सुजलने राडा केलाय, आणि तंबूत परतवलंय ते म्हणजे समीरला, आणि समीरची जागा घेण्यासाठी येत आहे तो वैभव। यानंतर रॉयल निजामपूर आणि कोस्ते खुर्द टॉस साठी यायचा आहे होणारा सामना। वैभव, वैभव, वैभव यांनी थोडासा बॉलला कट करून एक धाव घेतलेली आहे। याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11। सुजलला मात्र खरोखरच मानावा लागेल, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत। आपल्या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन सुजल मस्तच क्वालिटी बाद। मस्तच बॉलिंग म्हणता येईल सुजलची आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये, क्वालिटी बाद बॉलिंग म्हणता येईल। सुजल पुन्हा एकदा सज्ज, मस्तच बॉल मध्ये प्रत्येक वेळेला व्हेरिएशन करून कुठेतरी राजेशला त्यांनी उभं करून ठेवलंय। बॅट खोलूनच द्यायची नाही असं सुजल काय घरातून ठरवूनच आलंय की काय, असं मला तरी वाटतंय। सुजल, सुजल यांचा पुढचा चेंडू, आता मात्र राजेशने हवाई सफारी केली आहे, पाहूया, आणि खरोखरच राजेशला जावा लागेल, घेतलाय झेल आणि संपलाय राजेशचा खेळ। डीजे फेमस झालेला गाणं, आणि पाहू एकदा सुजल
योगेशसाठी. सुजलची खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी. तिसरं षटक संपलं. तिसरं षटक संपल्याच्या नंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेलीच आहे, 11. आता संघाचं चौथं षटक घेऊन येणार ते म्हणजे तनिष. शुभमजी दुपकर आपण आला असेल तर ओंकार गुरव यांच्याकडे यायचं आहे टॉच विन करण्यासाठी. तनिष यांचा पहिला चेंडू. हवाई सफर चेंडूली तर केलेली आहे. पाहूया इथे सुद्धा झेल बाद होत आहेत. सोन्याचा झुमका गाड़ी मिल जाएगी, गाड़ी मिल जाएगी. अगली बार जब होगा शासकीय चषक तो गाड़ी जल्दी ही मिल जाएगी. मैन ऑफ द सीरीज में रखने वाले हम लोग तनिष खरोखरच चांगले असे चेंडूंची मेजवानी तनिष यांच्याकडून. खरोखर सुजल आणि तनिष घरातून काय विचारच करून आलेत की काय समोरच्या टीमला उभं करून ठेवायचं म्हणून. पाहूया तनिषचा पुढचा चेंडू. ओ हो 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 हो, जोरदार अपील आणि या अपीलला दाद देते वेळी इथं मात्र विकेट जात आहे. विकेट. म्हणजे दिनेश आतापर्यंत तब्बल खरोखरच चांगली गोलंदाजी तनिष मार्फत सुद्धा. तनिषने सुद्धा आतापर्यंत 2 महत्वाचे बॅट्समन तंबूत पाठवलेले आहेत. पाहूया चिडचा चेंडू घेऊन तनिष. हा मात्र खूपच उंच चेंडू आणि पंचाने इशारा केला आहे वाईट. संघाची धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते, एकच संख्येने वाढते ते म्हणजे 12. डॉट बॉल. काही रनअप मध्ये फरक पडला असा वाटतोय. तनिष पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा सेम बॉल. नो बॉल. पंचाने दंडित केलेला आहे नो बॉल म्हणून. आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. या फ्री हिटचा फायदा तर उचलावाच लागेल दिनेशला. पाहूया या फ्री हिटवर दिनेश किती धावा आपल्या संघासाठी जमवत आहे. आता मात्र दिनेशला परत काही फ्री हिटचा फायदा घेता आला नाही. सुवर्ण संधीचा फायदा मित्रांनो नेहमी करून घ्यायचा. क्रिकेट हा असा खेळ आहे की मिळेल संधी तर त्या संधीचं सोनं करून घ्यावा लागतो. चालू असलेला सामना काहीसं थंडावलेला दिसतोय. प्रेक्षक सुद्धा थंडावलेत. पाहूया ही झेल होत आहे का, परंतु झेल नाही. 1 बाउन्स. पाहूया. ओ हो हो, आत्ता मात्र रनआउटचा स्वरूपात जावा लागेल भावेशला दिनेशला. अति घाई संकटात नाही. मी मगापासून बोलतोय
मित्रांनो घाई केली. मी द्यावी लागेल. हो, छोटासा अनुभव, छोटासा टार्गेट आहे फक्त. मला तर वाटतं की एक ओव्हरमध्ये सुद्धा जय हनुमान भागाड चेस करू शकते. चला स्पीडअप घ्यायचं आहे अंपायर्स. आता खरोखरच 2 दिवसातला अगदी लो स्कोअरचा सामना म्हणता येईल आत्ता झालेला. चला भागाडने आपले सलामीचे शिलेदार पाठवायचे आहेत. रनअप करायचं आहे मित्रांनो. सामना लवकर चालू करायचा. हॅम्पर्सना विनंती असेल आमच्या सूर्यवंशी लाईनमन 2 दिवसाच्या लाईनमनच्या भूमिकेमध्ये खरोखरच चांगली अशी कामगिरी बजावताना सूर्यवंशी चलो जल्दी. जय हनुमान संघाचे 2 शिलेदार धडाकीचे बल्लेबाज आता मैदानावर. फक्त आणि फक्त 16 धावा पाहिजेत ते विजय प्राप्त करण्यासाठी. हितेश आणि तनिष, खरोखर तनिष ज्यांनी मगाशी खूप चांगली अशी कामगिरी बॉलिंगच्या मार्फत बॉल पाहिजे का. शुभम झालंय पहिलं षटक घेऊन येते म्हणजे राजा. पाहूया स्ट्राईकला येतो हितेश आणि नॉन स्ट्राईकला येतो तनिष. पाहूया राजेश आपल्या संघासाठी काय करतायत ते. राजेश यांचा पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू जोरदार म्हणता येणार नाही, थोडंसं ऑफ साईडला कटवला चेंडू आणि या एक चेंडूवर एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे जय हनुमान संघ भागाड आपल्या संघाचं खातं उघडलंय 1 धावसंख्येने. पाहूया दुसरा चेंडू आडवा पट्टा खेळण्याच्या नादामध्ये नो, फेकीचा नो.
पाहूया दुसरा बॉलर्स नेम सचिन जी. पाहूया आत्ता मात्र चांगला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर विकेट. हा, 'सचिन' आत्ता मात्र कॅच ड्राफ्ट केली आहे. पाहूया चेंडू जोरदार सरसावत आहे पुढे, परंतु तितक्याच जोरामध्ये फिल्डिंगचं सुंदर असा प्रदर्शन आणि संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 4. हा, 5 रन एक्स्ट्रा का? आठ. खरोखरच गणेश दिलीपने मात्र मोठा जोक केला इथे आणि जे सर्व प्रेक्षक थंड बसले होते त्यांना हसण्याची संधी उपलब्ध करून दिली. गणेश दिलीप धन्यवाद. खरोखरच गणेश दिलीप आणि पाहूया पुढील सचिन यांचा चेंडू चांगलासा अक्रूट टप्प्याचा चेंडू, पण तो बॅट्समनला काही समजला नाही. डॉट बॉलची सांगता होताना वाईट चेंडू, अंपायरचा इशारा. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 9. थोडासा स्लिपच्या दिशेने जाणारे चेंडू, एक धाव पूर्ण केले. पाहूया दुसरी ही धाव पूर्ण केली आहे. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. आत्ता फक्त 5 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. पाहूया पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे योगेश. पाहूया जय हनुमान भागाड संघ या षटकामध्ये विजयी सलामी देत आहेत का? जिंकण्यासाठी मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया विजयी सलामी देते का? आणि खरोखरच चेंडूवर जोरदार असा प्रहार केला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही केला. एका धावावर समाधान मानवलं ते म्हणजे जय हनुमान संघ भागाड. काहीस छोटंसं आव्हान आणि छोटंसं आव्हान पेलत असतेवेळी कुठल्याही प्रकारची घाई नाही, संत गतीने चाललेला हा सामना. आत्ता मात्र आरवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र विसायत होतो जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पाहूया खरोखरच चांगली गेंदबाजी म्हणता येईल. तनिषला म्हटलं काय चेंडू
उमजत नाही. सर्वच्या सर्व डॉट बॉल चाललेले आहेत. पाहूया. चांगला अर्कर पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र पंचांकडे अपील मागत असताना पंच मात्र स्तब्ध उभे असताना संघाची मात्र धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे. ब्रेक कुठेतरी ब्रेक लागलाय. पाहूया. तनिष आत्ता मात्र तनिषची बॅट बोलायला लागले आणि विजयी असा हा षटकार तनिषच्या माध्यमातून विजयी संघाचे हार्दिक